जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींच्या असीम कृपेने आज आपण अशा एका विशेष राशीविषयक जाणून घेणार आहोत. ज्यांच्या राशीविषयक जाणून घेणार आहोत ते म्हणजे जीवनामध्ये आता मोठे आणि सकारात्मक बदल घडण्याचे संकेत दिसून येत आहेत. ग्रहांची अनुकूलता, दैवशक्तीची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात नव्या युगाची सुरुवात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, ज्या इच्छा मनामध्ये दडून राहिल्या होत्या, त्या आता हळूहळू इनामामध्ये दडून राहिल्या होत्या, त्या आता हळूहळू पूर्ण होण्याचा काळ जवळ येत असल्याचे पारंपरिक मान्यतेनुसार सांगितले जाते. आत्तापर्यंत आलेले अडथळे, संघर्ष आणि निराशेचे क्षण मागे पडून आता आत्मविश्वास, आनंद आणि प्रगतीचे नवे दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते. घरामध्ये सुख शांती वाढण्याची, कुटुंबातील संबंध अधिक दृढ होण्याची आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. ज्या लोकांनी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे, संयम राखला आहे आणि स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवली आहे, त्यांना त्यांच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळण्याचा हा काळ मानला जातो. स्वामी समर्थांचे नामस्मरण, सत्कर्म आणि सकारात्मक विचार यांमुळे जीवनातील अनेक संकटावर मात करण्याची शक्ती प्राप्त होत आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी मनामध्ये श्रद्धा, धैर्य आणि विश्वास कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा दैवी कृपा सोबत असते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागतात आणि जीवनामध्ये नव्या संधी निर्माण होतात. पुढील काही महिन्यांमध्ये करिअर, व्यवसाय, शिक्षण, नोकरी आणि सामाजिक क्षेत्रामध्येही चांगल्या संधी मिळण्याचे संकेत मिळू शकतात. नवीन ओळखी, नवीन मार्ग आणि प्रगतीच्या नव्या दिशा तुमच्यासमोर उभ्या राहू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. कारण श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घातली तर यश निश्चितपणे प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, ही माहिती पारंपरिक श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. म्हणून या गोष्टींकडे प्रेरणा आणि सकारात्मकतेच्या दृष्टीने पाहावे. मित्रांनो, या विशेष काळामध्ये ज्या राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवले अत्यंत आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून ज्या कामामध्ये अडथळे निर्माण होत होते, त्या योजनांना योग्य दिशा मिळत नव्हती, त्या कामांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही नवीन यश संपादित करू शकता. स्वामींच्या कृपेने आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ महत्त्वाचा मानला जातो. नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण होऊ शकतात. जुन्या आर्थिक अडचणी कमी होण्याची शक्यता आहे आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. मात्र कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे. बचत, नियोजन आणि योग्य गुंतवणूक यामुळे भविष्यात अधिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक संधीचा योग्य फायदा घेणे शक्य होईल. कौटुंबिक जीवनामध्येही आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि परस्पर विश्वास वाढेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. घरामध्ये धार्मिक किंवा मंगल कार्याचे आयोजन होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. मेहनतीने काम करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसायामध्ये नवीन ग्राहक, नवीन भागीदारी किंवा विस्ताराच्या संधी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त होईल. स्वामी समर्थांच्या कृपेवर श्रद्धा ठेवून दररोज नामस्मरण करणे, सकारात्मक विचार करणे आणि इतरांना मदत करण्याची भावना जपणे हे या काळात विशेष महत्त्वाचे ठरू शकते. कारण चांगले कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न यांची फळे योग्य वेळी नक्कीच प्राप्त होतात. जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. नवीन आव्हानांना धैर्याने सामोरे जा आणि स्वामींच्या आशीर्वादाने पुढे वाटचाल करत राहा. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात, परंतु श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सततचे प्रयत्न यांच्यामुळे प्रत्येक संकटावर मात करणे शक्य होते. या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ नवीन संधी आणि नव्या आशेची दार उघडणार ठरू शकतो. मनामध्ये विश्वास आणि स्वामींच्या चरणी नितांत श्रद्धा असेल तर कोणतीही अडचण फार काळ टिकू शकत नाही.
पुढील काही महिन्यांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते आणि तुमच्या क्षमतेला योग्य ओळख प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मात्र या सर्व गोष्टींसोबत नम्रता, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न कायम ठेवणे तितकेच आवश्यक आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण, सत्कर्म आणि इतरांप्रती सद्भावना या गोष्टी जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणून दररोज काही क्षण स्वामींच्या स्मरणामध्ये घालवा. स्वामींचे नामस्मरण करा. चांगले विचार मनामध्ये ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीकडे आशावादी नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा श्रद्धा आणि प्रयत्न यांची जोड मिळते तेव्हा यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो आणि जीवनामध्ये आनंद, समाधान आणि प्रगतीचे नवीन पर्व सुरू होतात. ही माहिती पारंपरिक श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतावर आधारित आणि प्रेरणादायी आणि मनोरंजनाच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती, परिणाम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे विवेकबुद्धीने निर्णय घेणे आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की स्वामींच्या कृपेने त्यांच्या राशींच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कोणते सकारात्मक बदल घडू शकतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा, कारण बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. मित्रांनो, जर तुमचा स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, संकल्प करा आणि अनुभव घ्या. मित्रांनो, अशाच प्रकारच्या राशी भविष्याचे सांगणारे आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.